हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन स्टोरी पाहणार आहोत. नेहा आणि आदित्यची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहा त्याच्यासाठी सगळं करत होती, पण एक दिवस तिला कळलं की तो कधीच तिचा नव्हता. तुमच्याही आयुष्यात असा कोणी आहे का, ज्याच्यासाठी तुम्ही खूप काही करता, पण त्याच्यासाठी तुम्ही तितके महत्त्वाचे नसता? नेहा खूप सिंपल मुलगी होती. तिला मोठ्या गोष्टी नको होत्या, ना एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स, ना शो ऑफ. तिला फक्त एवढंच हवं होतं, कोणीतरी तिला मनापासून समजून घ्यावं. आणि मग आदित्य तिच्या आयुष्यात आला. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. रोज बोलणं, रोज हसणं, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं. नेहाला वाटायला लागलं, हा बाकी सगळ्यांसारखा नाही, हा वेगळा आहे. हळूहळू नेहाचं सगळं लक्ष आदित्यवर गेलं. ती उठल्यावर पहिला मेसेज त्यालाच करायची. रात्री झोपायच्या आधी शेवटचा कॉल त्याचाच असायचा. तिचा दिवस आदित्यशिवाय कंप्लीट होत नव्हता. ती त्याच्यासाठी बदलायला लागली. त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, हे सगळं लक्षात ठेवून ती स्वतःला बदलत होती. तिला वाटत होतं, जर मी परफेक्ट राहिले तर तो मला कधीच सोडून जाणार नाही. पण तिला कळलंच नाही की ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती. फक्त ती स्वतःच सगळं त्याच्यात हरवत होती. सुरुवातीचे काही दिवस सगळं खूप परफेक्ट होतं. पण हळूहळू आदित्य बदलायला लागला. आधी तो नेहाला लगेच रिप्लाय द्यायचा. आता तासनतास रिप्लाय येत नव्हता. आधी तो स्वतःहून कॉल करायचा. आता नेहा कॉल करायची आणि तो म्हणायचा, "आत्ता बिझी आहे, नंतर बोलू." नेहाला थोडं विचित्र वाटायचं, पण ती स्वतः समजवायची, "कदाचित कामात बिझी असेल, मी जास्त विचार करत आहे." खरं तर ती सगळं समजत होती, पण ती मान्य करायला तयार नव्हती. आता सगळं नेहाच करत होती. ती मेसेज करायची, ती कॉल करायची, तीच प्लॅन बनवायची आणि आदित्य फक्त रिप्लाय देत होता. नातं दोघांनीही सांभाळायचं असतं. पण इथे नेहा एकटीच नातं टिकवण्याचा प्रयत्न करत होती. कधी-कधी ती त्याला मेसेज करायची आणि तो ऑनलाईन असायचा, पण रिप्लाय नाही. तेव्हा ती फोनकडे बघत बसायची, फक्त एक रिप्लायसाठी. तिच्या मनात खूप प्रश्न यायचे. मी खूप काही चुकीचं केलं आहे का? तो आधीसारखा का नाही राहिला? पण ती त्याला काहीच विचारायची नाही. कारण तिला भीती वाटायची. जर मी जास्त विचारलं तर तो अजून दूर जाईल. म्हणून ती शांत राहिली आणि हळूहळू स्वतःचं दुःख स्वतःच सहन करायला लागली. एक दिवस नेहा खूप अपसेट होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. तिने कॉल केला, पण आदित्यने कॉल कट केला आणि मेसेज केला, "आता मूड नाही, नंतर बोलू." त्या दिवशी नेहा काहीच बोलली नाही, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. तिला त्या दिवशी पहिल्यांदा वाटलं की ती ज्याच्यासाठी सगळं करत होती, तो तिच्यासाठी थांबतही नाही. आणि इथूनच तिच्या मनात एक विचार सुरू झाला, कदाचित तो माझ्यासाठी जितका इम्पॉर्टंट आहे, तितकी मी त्याच्यासाठी नाहीये. त्या दिवसानंतर नेहा बाहेरून तशीच होती, पण आतून ती खूप बदललेली होती. ती आधीसारखी लगेच रिप्लाय करत नव्हती. ती अजूनही त्याच्याच रिप्लायची वाट बघत होती. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ती फोन बघायची. कदाचित आदित्यने मेसेज केला असेल, पण स्क्रीन रिकामी असायची. ती स्वतःहून म्हणायची, "ठीक आहे, बिझी असेल." पण आतून तिला खूप वाईट वाटायचं. कधी-कधी ती त्याला सिंपल मेसेज करायची, "काय करतोस?" आणि तो खूप नंतर मेसेजचा रिप्लाय द्यायचा, "नथिंग." त्या एका वर्डमध्ये नेहाला खूप काही जाणवायचं. कधी-कधी शॉर्ट रिप्लायपेक्षा रिप्लाय न मिळणं कमी दुखतं. ती कधी-कधी त्याचा स्टेटस बघायची. तो ऑनलाईन असायचा, स्टोरीज टाकायचा, पण तिच्या मेसेजचा रिप्लाय देत नव्हता. तेव्हा ती फक्त शांत बसायची.
तिच्या मनात सतत एकच क्वेश्चन यायचा, मी त्याच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट नाही का? मी काही कमी आहे का? हळूहळू ती स्वतःलाच डब करायला लागली. कदाचित मी जास्त करते, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. आणि हीच सर्वात मोठी चूक असते. जेव्हा कोणीतरी आपल्याला इग्नोर करतं, तेव्हा आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. एक दिवस नेहा खूप खुश होती. तिच्या आयुष्यात काही चांगलं घडलं होतं. तिला पहिल्यांदा त्याच्याशी शेअर करायचं होतं. तिने लगेच त्याला कॉल केला, पण त्याने कॉल उचलला नाही. तिने मेसेज केला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याचा रिप्लाय आला, आत्ता नाही, नंतर. त्या मोमेंटला नेहाचं सगळं एक्साइटमेंट संपलं. कधी कधी आपल्याला दुःख मोठ्या गोष्टींनी नाही होत, तर ज्याच्यासोबत आनंद शेअर करायचा असतो तोच नसल्याने होतो. त्या रात्री नेहा खूप वेळ जागी होती. फोन हातात, चॅट ओपन. ती टायपिंग करत होती. तो आधीसारखा का नाही राहिला, पण ती सेंड करत नव्हती. डिलीट करायची, पुन्हा टायपिंग करायची, पुन्हा मेसेज डिलीट करायची. तिच्या मनात एकच आवाज येत होता, बस आता पुरे. पण दुसरा आवाज म्हणत होता, थोडं अजून थांब, कदाचित सगळं ठीक होईल. ती दोन गोष्टींमध्ये अडकली होती. एक जिथे ती त्याच्यासोबत राहू इच्छित होती, आणि दुसरी जिथे ती स्वतःला वाचवू इच्छित होती. आणि जेव्हा मन आणि सेल्फ रिस्पेक्ट मध्ये फाईट होते, तेव्हा माणूस आतून खूप तुटतो. त्या दिवशी नेहा आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं, ही मीच आहे का? तिला हळूहळू कळायला लागलं की ती ज्याच्यासाठी इतकी बदलली, तो तिला कधीच तसं स्वीकारणार नव्हता. दिवस जात होते, पण नेहाचं रुटीन बदललेलं नव्हतं. ती अजूनही त्याचं नाव नोटिफिकेशन मध्ये शोधत होती. कोणी दुसरं मेसेज केला तरी तिला काहीच वाटत नव्हतं, कारण ती फक्त एकाच रिप्लायची वाट बघत होती. एक दिवस स्पेशल डे होता. सगळे लोक आपापल्या लोकांसोबत सेलिब्रेट करत होते. नेहाने विचार केला, आज तरी मला तो विश करेल. ती दिवसभर फोन हातात घेऊन बसली होती, पण रात्र झाली आणि त्याचा एकही मेसेज आला नाही. त्या दिवशी नेहाने स्वतःहून मेसेज केला. त्याचा रिप्लाय आला, ओनली सेम टू यू. बस इतकंच. त्या दोन वर्ड्स मध्ये नेहाला सगळं कळलं. कधी कधी शॉर्ट रिप्ले पेक्षा भावना नसलेला रिप्ले जास्त दुखवतो. ती जुन्या चॅट स्क्रोल करायची, जिथे तो तिला टेक केअर म्हणायचा, तिची काळजी घ्यायचा, आणि ती स्वतःला विचारायची, तो खरा होता की हा आत्ता आहे, आत्ता वागतोय तो खरा आहे? पण आन्सर सिंपल होता. तो आधी कसा होता, तो फक्त सुरुवातीचा फेज होता. कधी कधी तिच्या फ्रेंड्स तिला विचारायच्या, तू ठीक आहेस ना? ती हसायची आणि म्हणायची, हो, मी ठीक आहे. पण कोणीच तिच्या डोळ्यातलं दुःख पाहत नव्हतं, कारण ती स्ट्रॉंग नव्हती. ती फक्त तिचे दुःख लपवायला शिकली होती. एक दिवस नेहा खूप शांत बसली होती. ना फोन, ना मेसेज. पहिल्यांदाच तिने काहीच केलं नाही. ती फक्त स्वतःसोबत बसली होती. आणि त्या शांततेत तिला एक गोष्ट स्पष्ट कळली. ती जितकी त्याच्या मागे पळत होती, तितकीच ती स्वतःपासून दूर जात होती. त्या दिवशी नेहाने काही मोठा निर्णय घेतला नाही. ती म्हणाली नाही, बस आता सगळं संपलं. पण तिच्या आत काहीतरी शांत झालं होतं. ती पहिल्यांदाच त्याच्याशिवाय राहायला लागली. ती आता उठल्यावर फोन चेक करायची, पण त्या एका नावासाठी नाही. ती आता स्वतःसाठी वेळ काढायला लागली. ज्या गोष्टी तिला आवडायच्या त्या पुन्हा करायला लागली. आदित्य अजूनही तसाच होता. कधी मेसेज, कधी इग्नोर, पण नेहा बदललेली होती. ती आता प्रत्येक रिप्लेसाठी वेट करत नव्हती, कारण ती हळूहळू त्याच्यापासून नाही, तर त्या फिलिंग्स पासून दूर जात होती. पहिल्यांदा तिला स्वतःसोबत शांत बसायला आवडलं.
ना ओव्हर थिंकिंग, ना एक्सपेक्टेशन्स, फक्त शांतता. तिला कळायला लागलं की ती इतके दिवस त्याच्या मागे पळत होती, पण तिला स्वतःकडे यायचं होतं. एक दिवस ती एकटी बसली होती आणि ती रडली, खूप रडली. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख कमी होतं आणि स्वतःला सोडवण्याची भावना जास्त होती. कधी कधी रडणं म्हणजे विकनेस नसतो. रडणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं असतं. तिला शेवटी समजलं की ती ज्याच्यासाठी इतकी बदलली, तो तिला कधीच तसं समजणारा नव्हता. आणि त्या दिवशी नेहाने एक गोष्ट ठरवली की ती कोणालाही प्रूव्ह करणार नाही. ती कोणासाठी बदलणार नाही. ती आता स्वतःसाठी जगणार आहे. नेहा आता शांत झाली होती. आता तिचं हॅपीनेस कोणाच्या मेसेजवर डिपेंड नव्हतं. ती हसायची, पण आता स्वतःसाठी. एक दिवस आदित्यचा मेसेज आला, हे हाय, कशी आहेस? पूर्वी असं झालं असतं तर नेहा लगेच रिप्लाय केली असती. पण आता तिने फोनकडे पाहिलं, थोडा वेळ थांबली आणि तिने काहीच रिप्लाय केला नाही. कारण आता तिला कोणाला प्रूव्ह करायचं नव्हतं. तिला आता कोणाला इम्प्रेस करायचं नव्हतं. ती फक्त स्वतःला हरवायचं थांबवली होती. ती कधी कधी आपण लोकांना सोडत नाही, आपण स्वतःलाच वाचवण्यासाठी पुढे जातो. नेहाने काहीही गमावलं नव्हतं. ती फक्त चुकीच्या व्यक्तींपासून दूर गेली होती. आणि लक्षात ठेवा, जर कोणी तुम्हाला तुमच्यासाठी वेळ देत नसेल, तुमच्या भावनांना समजून घेत नसेल, तर तुम्ही चुकीचे नाही. तुम्ही फक्त चुकीच्या लोकांवर खूप मनापासून प्रेम करत होता. खूप जीव लावला त्यांना तुम्ही. थांबा जरा. एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही इतके दिवस सगळ्यांसाठी जगलात, पण एकदाही स्वतःसाठी जगलात का? जगात सगळ्यांसाठी तुम्ही असाल, पण तुमच्यासाठी फक्त तुम्हीच आहात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता, तर या प्रवासात नक्कीच सोबत राहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.